नमस्कार, मी शार्दूल आपटे. तुम्ही बघताय हिंदुस्थान पोस्ट. नुकतंच आपल्या देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक विधान केलं होतं. तर त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्याकडून. सर, काल राजनाथ सिंग यांनी जे विधान केलं होतं की महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी जे आवेदनपत्र होतं अंदमानातल्या क्रांतिकारकांना सोडवण्यासाठी ते दिलं गेलं. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे? नाही, सावरकरांना गांधींच्या सल्ल्याची आवश्यकता नव्हती हे अगदी मी 100% सत्य आहे. पण गांधींनी सावरकरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांना 25 जानेवारी 1920ला एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आणखीन एक अर्ज तुम्ही करा आणि त्याच्यात असं असं लिहा, असं त्यांनी एक पत्र होतं. ही पण 100% सत्य बाब आहे. त्यामुळे म्हणजे संरक्षण मंत्र्यांनी जे विधान केलं ते विधान शब्दशः खरं आहे. पण त्यातनं असा काही गैरसमज झाला की सावरकर काही गांधींच्या सल्ल्याने सगळी कामं करत होते, त्यांना त्या सल्ल्याची गरज होती किंवा गांधींना त्याच्याबद्दल खरोखर किती आत्मीयता होती क्रांतिकारांच्या सुटकेची, तर वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. हे पत्र लिहायच्या आधी गांधींकडे जेव्हा काही मंडळी गेली तेव्हा सावरकरांची सुटका व्हावी म्हणून एक 75,000 स्वाक्षऱ्यांचं एक निवेदन तयार करून ते सरकारला पाठवलं होतं. त्या निवेदनावर गांधींनी स्वाक्षरी करावी म्हणून जेव्हा लोक त्यांच्याकडे गेले तेव्हा गांधींनी त्याला स्पष्ट नकार दिला होता. आणि ह्यानंतरही मी सावरकरांना सल्ला दिल्यानंतर त्यांनी 2 लेख लिहिले. त्याच्यात त्यांनी सावरकरांची स्तुती केली. सावरकरांना त्यांनी हेही कबूल केलं की सावरकरांना ब्रिटिशांचा पातळीपणा माझ्या फार आधीच कळला होता. त्यांनी त्यात असंही लिहिलेलं आहे की सावरकर त्यांच्या देशभक्तीची सजा भोगतात अंदमानमध्ये. पण हे सगळं मला वाटतं जे गांधींनी केलं ते जो जनतेने जी प्रचंड मोहीम आखली आणि त्यात गांधींनी असं म्हटलं आहे आपल्या लेखामध्ये की मी सावरकरांकरता का प्रयत्न करत नाही असं मला सारखं विचारण्यात येतं आहे, असंही त्यात उल्लेख आहे. त्यामुळे त्याच्यामुळे आपण काहीतरी करतो आहे हे लोकांना खटकतं आहे, आपण काही करत नाही लोकांना खटकतं आहे, हे दूर व्हावं म्हणून ते हे 2 प्रयत्न आहेत. आणि गांधींनी पुढे भगतसिंगांबद्दल असंच केलं आहे. म्हणजे भगतसिंगांच्या सुटकेची त्यांनी मागणी तर केली, म्हणजे उद्या ऑन रेकॉर्ड त्यांनी मागणी केलेली आहे. पण प्रत्यक्ष जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी त्याच्यावर इन्सिस्ट केलं नाही की बाबा तुम्ही भगतसिंगांना फाशी दिली तर आम्ही 31चं आंदोलन मागे घेणार नाही, असा त्यांनी आग्रह जर धरला असता तर गोष्ट आज वेगळी झाली असती. परंतु भगतसिंगांना फाशी दिली आणि त्याच्यानंतर गांधींनी संपूर्ण शरणागती पत्करणारा गांधी आयर्विन करार सही केला, ज्याच्यामुळे काँग्रेसने आंदोलन मागे घ्यावं आणि लंडनमधील गोलमेज परिषदेत सामील व्हावं या सरकारच्या मागण्या काँग्रेसने मान्य केल्या. आणि त्या बदल्यात काँग्रेसच्या नेत्यांवरील सगळे खटले मागे घेण्यात यावेत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हिंसाचाराचा आरोप नसलेले खटले मागे घेण्यात यावेत, ह्या काँग्रेसच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. तर जर गांधींना खरोखरच क्रांतिकारकांविषयी काही वाटत असतं त्यांनी सावरकरांबद्दलही आधी हे प्रकरण लावून धरलं असतं, भगतसिंगांबद्दलही लावून धरलं असतं. अर्थात संरक्षण मंत्र्यांचं विधान आहे त्याचं तात्पर्य, त्याचा मतितार्थ इतकाच निघतो की सावरकरांनी जी आवेदनं आधी केली 21 किंवा 21च्या आधी, आणि ही सगळी आवेदनं ही स्वतःसाठी नव्हती तर ती सगळ्याच क्रांतिकारकांसाठी होती, सामूहिक आवेदनं होती, ज्याला ब्रिटिशांच्या रेकॉर्डमध्ये ज्याचा संदर्भ हा नेहमीच व्ही.डी. सावरकर्स पिटिशन फॉर जनरल ॲम्नेस्टी ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स, म्हणजे सार्वत्रिक क्षमा राजकैद्यांना मिळावी यासाठी वि.दा. सावरकर यांचे आवेदन याशा शब्दातच केला गेला आहे. आणि अगदी त्यांचं पहिलं 13चं आवेदन म्हटलं तर त्याच्यात मर्सी पिटिशन हा उल्लेख गृहमंत्र्यांनी केला आहे की हे मर्सी पिटिशन आहे दया, कारण ती टेक्निकल टर्म आहे. पण पुढच्याच वाक्यात ते म्हणतात की त्यांनी कुठेही क्षमा किंवा त्याच्यामध्ये खेद व्यक्त केलेला नाही. हे पुढच्याच वाक्यात म्हणतात देर इज नो रिग्रेट ऑर रिपेंटन्स, म्हणजे दया किंवा क्षमेची याचना कुठेही केली नाही असं ब्रिटिश सरकार म्हणतं आहे. तर अशा ज्या याचना, त्यातील मजकूर, त्यात सावरकरांनी ब्रिटिशांना जे हे केलं होतं की तुम्ही जर शांततेच्या मार्गाने आम्हाला देशाची प्रगती करू दिली तर आम्ही शांततेच्या मार्गाने, हे जे वचन द्यायचं कबुली दिली होती त्याचं गांधींनी स्वागत केलं आहे. आणि हे सगळं गांधींना मान्य होतं, हा इतकाच त्याचा मतितार्थ आहे. आणि त्यांना आणि मलाही हेच म्हणायचं आहे, जर गांधींना हे सगळं मान्य होतं त्या काळात तर गांधींना मान्य असलेल्या गोष्टी आज काँग्रेस अमान्य का करत आहे? जसं की आता तुम्ही म्हणालात की काँग्रेसकडून सातत्याने सावरकरांवर अनेक आरोप केले जातात, तर मग खरे माफीवीर कोण होते? जसं आता तुम्ही म्हणाल की गांधी आयर्विन करारावर गांधींनी सही करून सगळे त्यांच्या ज्या काही अटी होत्या त्या मान्य केल्या, तर खरे माफीवीर कोण असं तुम्हाला वाटतं? नुसते माफीवर नाही, सावरकरांना देशद्रोही पण म्हणताय. तर मला आता म्हणायचं की इतिहासाची जरा तुम्ही पुन्हा तपासणी करा. जवाहरलाल नेहरू जेव्हा 1923ला तुरुंगात होते असहकार आंदोलनात, तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना लिहिलं काही पत्र उपलब्ध झाले. त्या पत्रात ते असं लिहितात, असहकार आंदोलन म्हणजे काय होतं तर त्यात आधी शाळा कॉलेजचा बहिष्कार करा ही पहिली अट होती. दुसरी अट अशी होती की तुम्ही न्यायालयाचा बहिष्कार करा. तिसरं त्यातलं हे होतं की तुम्ही टॅक्स भरू नका, कुठलंही तुम्ही टॅक्स भरू नका.
तर नेहरू पत्रामध्ये वडिलांना सल्ले देत आहेत की तुम्ही ह्या कोर्टात हे आपण केस हारलो आहे, याचं अपील वर करा, याचं प्रिव्ही काउन्सिलमध्ये करा, प्रिव्ही काउन्सिलमध्ये मी एका बॅरिस्टरशी बोललो आहे, असा अनेक वडिलांना ते सल्ले देत आहेत. आता वडिलांना त्यांच्या सल्ल्याची गरज होती की नाही माहीत नाही, पण नेहरू देत आहेत. म्हणजे तुम्ही वडिलांना प्रोत्साहित करताय. त्यांचे वडील पण काँग्रेसचे मोठे नेते होते, नेहरू काँग्रेसचे नेते होते. मग तुम्ही तुमच्या पक्षाची जी भूमिका आहे, न्यायालयात सहभाग घेऊ नका, न्यायालयीन कारवाईवर बहिष्कार टाका, ती न करता तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊन हे म्हणजे व्यक्तिगतरित्या हे यांचे खटले ठीक आहे. त्यात वकीलपत्र कोणाचं नसेल, ही पळवाट असते. वकीलपत्रावर सही कोणीतरी करायची, अक्कल लावून मागे पण हे न्यायालयाला सहकार्यच करत होते. हा त्या असहकार चळवळीचा मोठा विश्वासघात आहे. हे विश्वासात इतकाच थांबलेलं नाही आहे. तर त्यांनी पुन्हा वडिलांना असं लिहिलं आहे की तुमचं मागच्या वर्षी मी इन्कम टॅक्स रिटर्न भरलं होतं, ह्या वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मी बँकेतनं कागद मागवले आहेत आणि मी तुम्हाला त्यात मदत करीन आणि माझंही इन्कम टॅक्स रिटर्न मी भरून लवकर पाठवत आहे. म्हणजे टॅक्स भरू नका इतरांना सांगायचं आणि स्वतः मात्र आपला आणि आपल्या वडिलांचे इन्कम टॅक्स भरायचे, आपल्या कंपनीचे टॅक्स रिटर्न भरायचे. हे करून तुम्ही सरकारला सहकार्य करताय आणि देशाचा पुन्हा विश्वास करताय. तर असे नेहरू त्यांनी नाभामधनं सुटका करताना कंडिशनल रिलीज मान्य केल्या आणि तेव्हाही असहकार चळवळ चालू होती. नाभामध्ये ज्यांना 22 का 23ला, आता एक्झॅक्ट मला दिनांक नाही आठवत आहे, त्यांना अटक झाली तेव्हा त्यांनी असं आपल्या बचावाच्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं की असहकाराचे तत्त्व म्हणून मी माझा कुठलाही बचाव करणार नाही, पण सत्य तुमच्यापुढे मांडायचं आणि सत्य मांडायचे याच्यात त्यांनी पूर्ण स्वतःची बाजू त्याच्यात मांडलेली आहे त्या खटल्यामध्ये. म्हणजे तुम्ही खटल्यात सहभाग घ्यायलाच नको, तुम्ही एक शब्द उच्चारण नको. जे सावरकरांनी केलं, सावरकरांवर खटला झाला तेव्हा सावरकरांनी त्यात बहिष्कार टाकला, त्यांनी काही दिलं नाही, रिटर्न स्टेटमेंट दिलं नाही, वकील दिला नाही, त्यांनी एक शब्द तोंडांना काढला नाही की मी ह्या कोर्टाला मानत नाही. ही सावरकरांची भूमिका आणि ही नेहरूंची नाभामध्ये भूमिका. आणि नंतर मग नेहरूंना शिक्षा होऊ नये म्हणून त्यांचे वडील व्हॉइसरॉयकडे व्यक्तिगत त्यांनी तार पाठवली, त्यांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला आणि मग दिल्लीहून यांना आलं की यांना 2.5 वर्षाची शिक्षा झाली नाभा प्रकरणात. तर त्यांना असं सांगितलं की तुम्ही ताबडतोब नाभा सोडून जा, तर तुम्हाला आम्ही सोडतो आणि तुम्ही परत नाभा झाला तर तुम्हाला ही शिक्षा भोगावी लागेल. आणि त्याच्यानंतर नेहरूंचे जे एक सहकारी होते ते परत आले आणि त्यांना 2.5 वर्षाची शिक्षा भोगावी लागली. पण नेहरू काही तिथे परत आले नाही आणि स्वतः नंतर क्लेम करतात की मी किती असहकाराचा आहे. तर हे नेहरूंचा वागणं काय. आणि नेहरूंनी 35 साली स्वतः अट मान्य करून सुटका केली होती. त्याच्यानंतर 44 साली हे कसे बाहेर आले. गांधी 43 साली गांधीची सुटका कशी झाली, तर काही अटी ठेवूनच झालेली आहे. तर सरकार काही अटी उघड घालतं, काही अटी त्यांच्यावर इनडायरेक्ट घालतं. तर 43 साली बाहेर आल्यानंतर गांधींनी आंदोलन स्थगित केलं. दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आणि 26 जानेवारी 1930ला संपूर्ण भारताच्या संपूर्ण ठराव झाला होता. तो दिवस काँग्रेस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळायची. 1943च्या नंतर 44 26 जानेवारी गांधींनी आवाहन केलं की हा पाळण्यात येऊ नये. म्हणजे हे तेव्हा काही सरकारने त्यांना म्हटलं नाही की तुम्ही असं करू नका, पण गांधींनी नाही केलं आहे. नेहरूंनी राजकारणात भाग नाही घेतलेले आहेत. तर हे जे स्वतः असं दुटप्पी वागतात ह्यांना म्हणजे ज्यांचे नेते, आता त्यांनी काही सावरकरांना टीकावर केलेली नव्हती गांधींनी, कारण गांधींना माहिती आहे की आपली वागणूक काय होती. तर त्यांचे नेते सावरकरांवर अशी टीका का करतात हा एक प्रश्न आहे. आणि जर सावरकर टीका करत असेल तर ते आपल्या नेत्यांचा त्यांनी आधी अभ्यास करावा आणि मग सावरकरांनी बोलावं. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने काँग्रेसकडून ही टीका वाढत चाललेली आहे, तर त्यामागचं कारण तुम्हाला नेमकं काय वाटतं? हे सत्ता कारण आहे. सत्तेसाठी काँग्रेस हे करत आहे. आणि आधी मुळातच सावरकरांना गांधीत्यात घेऊन त्यांची बदनामी करणं, हे जे पहिलं प्रकरण घडलं हे 1948 साली 30 जानेवारीला गांधींची हत्या झाल्यानंतर झालं आहे. आणि जर तुम्ही त्यातल्या त्या आधीच्या 20 दिवसाच्या राजकारणाचा जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की सरदार पटेल आणि नेहरू यांच्यामध्ये जो बेबनाव होता तो पराकोटीला जाऊन 12 जानेवारीला त्याचा विस्फोट झाला. ज्या दिवशी कॅबिनेटमध्ये गांधींच्या दबावावरून पाकिस्तानला 55 कोटी देण्याचा ठराव मान्य झाला, त्यावेळी पटेल म्हणाले की मी या कॅबिनेटबरोबर आयुष्यात काम करू शकत नाही, मी राजीनामा देतो आहे. आणि गांधींशी त्यांचं याविषयी बोलणं झालं होतं. त्यामुळे गांधींनी त्यांना राजीनामा देण्यास मान्यता दिली आणि त्यात हेही सांगितलं की तुम्ही किंवा पटेल यांच्यापैकी तुम्ही किंवा नेहरू यांच्यापैकी एकच जण इथे राहू शकेल, तर नेहरूंनी सरकारमध्ये राहावं आणि तुम्ही पक्षात राहावं आणि आपण हे सविस्तर सगळं 31 तारखेला ठरवू, 31 जानेवारीला त्यानंतर घोषणा करा. पण पटेल त्याच्यानंतर जे धडक बाहेर पडले ते दिल्ली सोडून ते बाहेर पडले आणि बहुतांश वेळी ते दिल्लीच्या बाहेरच होते गांधी हत्या होईपर्यंत. तर ह्या सगळ्या काळामध्ये 12 तारीख ही महत्त्वाची आहे, कारण 12 तारखेलाच सरदार पटेलांचे कट्टर समर्थक द्वारकाप्रसाद मिश्र आणि त्याच्यानंतर जे मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री झाले त्यांचं, तर ही दोघं मध्य प्रदेश हिंदू सभेच्या अध्यक्षांना भेटले आणि त्यांना विनंती केली की सावरकरांना तुम्ही त्वरित
पटेलांची भेट घेण्यास सांगा. पटेल त्यांच्या भेटण्यास इच्छुक आहेत. पुढची योजना काय याची चर्चा करायची आहे. ते 12 तारखेला पत्र लिहिलेलं आहे, 12 जानेवारीला. आणि ते सावरकरांना 13-14 तारखेला मिळाले असेल. 17 तारखेला सावरकरांनी त्या पत्रावर असं लिहिलं आहे की मी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं माहीत नाही, कारण पुढच्या 10-15 दिवसातच सावरकरांना अटक झाल्याने एक राजकारणाने एक वेगळीच परिस्थिती घेतली. 12 तारखेचा दुसरा मुद्दा म्हणजे आंध्र प्रदेशमधलेल्या एका वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या यांना गांधींना पत्र लिहिलं होतं. ते पत्र त्यांनी प्रार्थना सभेत वाचून दाखवलं. त्या पत्रात असं स्पष्ट म्हटलं होतं की 4 महिन्यातच भ्रष्टाचारांनी पराकोटीची सीमा गाठली आहे, काँग्रेसमध्ये गटबाजी चालू आहे आणि लोक आजच म्हणायला लागले आहेत की ह्याच्यापेक्षा ब्रिटिश शासन परवडलं. आणि त्यानंतर असे गांधींची टीका चालूच होती काँग्रेसवर, भ्रष्टाचारावर. आणि गांधींनी असा निर्णय घेतला की आता स्वातंत्र्य मिळाल्यामुळे काँग्रेसचं काम पूर्ण झालं आहे, तर काँग्रेस आता बरखास्त करून त्याचं भारत सेवा संघ या संघटनेत, सामाजिक संघटनेत काम करावं की जी सामाजिक समतेकरता काम करेल. आणि तसा ठराव त्यांनी त्या ठरावाचं प्रारूप त्यांनी 30 जानेवारीला सकाळी पूर्ण केलं. जर गांधी 30 जानेवारीला मेले नसते तर काही गोष्टी झाल्या असत्या, त्या अशा झाल्या असत्या की पटेल सावरकर यांची भेट होऊन त्यांचं राजकारण पुढच्या दिशेला गेलं असतं. होऊ शकतं की या दोघांनी एकत्र येऊन आणखीन काहीतरी एक 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 युती आघाडीची उघडली असती की जिनी भारताच्या भविष्याला नवीन एक पर्याय दिला असता, एक मोठं हे दिलं असतं. आणि जर गांधींच्या कल्पनेप्रमाणे काँग्रेस बरखास्त झाली असती तर मग निश्चितच काँग्रेसमुक्त भारत हे त्यांचं जे स्वप्न होतं, जे असं म्हणतात आज की ते आज होईल पूर्ण, तर हे तेव्हाच झालं असतं. आणि नेहरूंचा तिथे त्या राजकारणात नेहरूंसारखा माणूस टिकूनच राहिला नसता, कारण त्यांचं राजकारण पूर्ण गांधींच्या सपोर्टवर होतं. गांधी नंतर माउंटबॅटन त्यांना कोणी ना कोणीतरी आसरा लागतच होता. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी कधीच राजकारण केलं नाही. तर नेहरू पालापाचोळ्यासारखे उडून गेले असते. तर गांधी हत्येमुळे सगळ्यात पहिला फायदा नेहरूंचा झाला की त्यांनी त्याच्यात सावरकरांना गुंतवलं आणि 16% पक्ष, 16% मतं मिळालेला पक्ष, त्याच्या आधीच्या निवडणुकीत त्यांना 16% हिंदुत्वाला मतं होती. 16% हा मोठा पक्ष आहे, 16% मतं म्हणजे. तर तो एका महिन्यात त्याचे 30 ते 40 हजार कार्यकर्ते आणि संघाचे असंख्य कार्यकर्ते यांना अटक झाली, त्यांच्या नोकऱ्या घालवण्यात आल्या आणि गांधी हत्येचा कलंक लावून सावरकरांचं नेतृत्व आणि हिंदू सभा हा पक्ष पूर्णपणे त्याचं नामोनिशाण मिटालं. आणि त्याचबरोबर पटेलांवरही आरोप झाले की तुम्ही संघाच्या सहकार्यांनी गांधी हत्येत सहभागी आहात आणि तुम्ही मुद्दामून गांधींना प्रोटेक्शन दिलं नाही. खरं तर 12 जानेवारी ते 30 जानेवारी पटेल राजीनाम्यावरून सगळ्यांना सांगून मी आता काम करण्याची जाहीर सांगून निघाले होते. त्यामुळे त्यांचा काही ते कामकाजात लक्षच घालत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर असा आरोप करणं हे सगळे आरोप करणारे जयप्रकाश नारायण आणि मल्लिका साराभाई हे ते नेहरूंच्या घरी राहून हे सगळं करत होते. आणि त्याचा पटेलांना फार दुःख झालं आणि पटेलांनी 3 फेब्रुवारीला पुन्हा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. मधल्या काळात गांधी हत्येनंतर त्यांनी राजीनामा न द्यायचं मान्य केलं होतं, पण 4-5 दिवसातली गोष्ट आहे. तर पुन्हा राजीनामा निर्णय घेतला. पण त्यांचे सचिव शंकर यांनी सांगितलं की मी आणि पटेलांची मुलगी यांनी समजवलं की तुम्ही हा राजीनामा दिलात तर तुम्ही आरोप मान्य केल्यासारखं होईल. परंतु त्याच्यामुळे पटेलांवरही अंकुश आणला नेहरूंना आणि पटेल त्यानंतर लवकरच त्यांना एक हार्ट अटॅक आला ह्या सगळ्या प्रकरणामुळे. आणि नंतर त्यांची प्रकृती सावरलीच नाही. ते 50 साली पटेलांचं निधन झालं, 52 साली. त्यामुळे नेहरूंसमोर कोणीच म्हणजे अंतर्गत किंवा बाह्य कुठलंच चॅलेंज नव्हतं. त्यांना प्रचंड बहुमत मिळालं आणि त्यांनी जो वंश स्थापन केला तो आजही इथेच. आणि त्याच वंशाचे त्यांचे जे आज पंटू आहेत त्यांना असं वाटतं की आपण तेच केलं, आपल्या पणजोबाने जे केलं, सावरकरांची बदनामी केली, तर पुन्हा आपल्याला काँग्रेस वाचवता येईल. पण यावेळी असं होणार नाही. लोक जागृत होत आहेत आणि यावेळी ही खेळी यांच्या नक्कीच अंगाशी येईल. धन्यवाद सर. आता आपण बघितली रणजित सावरकर यांची प्रतिक्रिया. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी, मुलाखती बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.